म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना असते की एमआयडीसीच्या कंपन्यांच्या ग्रामपंचायत दिले त्या ग्रामपंचायतीने फंड होतो त्यातला 50% कर हा एमआयडीसी कारण त्या पैशामध्ये रस्ते असतील पाणी पुरवठा असेल वीज असेल त्या सुविधा एमआयडीसी पुरवते परंतु एमआयडीसी जे कामगार ते आजूबाजूच्या परिसरामध्ये राहतात त्याचा भाग आजूबाजूच्या गावावर पडतो आणि त्यांना पण नसतं अशा प्रकारची गोळा केली आहे. साधारणतः कंपनीचे लोक बांधकाम करत असताना एमआयडीसीच्या क्लीन चेकिंग करून घेतात कंप्लेशन घेतात किंवा एमआरटीच्या हातीमध्ये असेल त्यांच्याकडे क्लीन चेकिंग करून घेतात कंप्लेशन घेतात आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रयोजन असेल की आजूबाजूला शेड वाढवण्याची हेडकंपनीमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत त्यांनी जेवढं कंप्लेशन घेतलंय जेवढी क्लीन त्याची आहे त्याच्या कितीतरी पण बांधकामामध्ये ती केली नागरिक बांधकाम केली. आपल्याकडे पेमांडे असेल किंवा एमआयडी असेल एकदा कंप्लेशन दिलं म्हणून त्या कंपनीने आपल्याला काय केलंय बघायला जाणार कंपनीचे लोक सुद्धा वाढीव ते बांधकाम आहे त्याच्या संदर्भामध्ये एमआयडीसीला किंवा पेमांडे कळलं आणि तो जो काय आहे त्याच खेळाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीला ते कर देतात पण जेव्हा ग्रामपंचायतीला 50% किंवा 50% सरकारचा एक होतो काही कंपन्यांनी विशेष सवलतीच्या नावाखाली त्यामध्ये टॉपबँड नावाची कंपनी आता कोरोनाच्या कालखंडामध्ये सरकारने काही शिफारस केल्या पण कोरोना संपल्यानंतर त्या रेग्युलर करायला पाहिजे अशा काही कंपन्या आहेत त्यांनी त्या ठिकाणी खरंच भरला नाही आणि आजूबाजूच्या त्या ग्रामपंचायत लोकांना नागरी सुविधा देत असून अडचणीमध्ये आली आणि मग ही गोष्ट गणेश मंत्र्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे सीओ गजानन पाटील यांच्या लक्षामध्ये गोष्ट आपण केली आणि त्याच्याकडे मिटिंग घेतली आणि गजानन पाटलांनी सूचना केल्यानंतर जवळजवळ माझ्या बँकेप्रमाणे 198 कंपन्यांनी आपली नोंदणी करून दिली. कित्येक वर्ष या कंपन्या नोंदणीच करत होत्या आणि ग्रामपंचायत टॅक्स बोलून आता जेव्हा नोंदणी झाली त्याच वेळेला त्याचा फायदा हा ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत एक सरकारचीच एजन्सी आहे जी पंचायत राज व्यवस्थेमध्ये सरकार जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मग याच्यामध्ये वैयक्तिक काही संबंध येत नाही. जरी उद्या पैसे वाढले ते ग्रामपंचायतीला वाढले त्या पैसे वाढले ते एमआयडीसीला येणार आणि त्याच्यानंतर काही कंपन्यांनी वाढीव क्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये पाहणी केल्यानंतर त्याची सुद्धा नोंद केली आणि याच्यामध्ये एक मोठा डिफरन्स पडला एक गणेश बोत्रे यांनी विधान सांगितलं. त्यानंतर या तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र लिहिलं एक भेद केला आणि त्या पद्धतीने माझा वैयक्तिक काही संबंध होता. त्याच कुठल्याही बैठकीला मी नव्हतो विषय गणेश बोत्रेंनी काढला पण यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं की गिरीश मोहितेची एक सिंडिकेट आहे ती सिंडिकेट या कंपनीला त्रास देते त्यामुळं राज्याचं देशाचं नाव खराब खरं म्हणजे आता बालिशपण आहे. त्याच्या अगोदर मी आमदार होतो 2004 नंतर खरे असताना इंडस्ट्रीला ग्रोथ आला आणि जगाच्या अनेक कंपन्या काही कंपन्यांनी सरकारला कशा पद्धतीने गंडवलं त्यांना अजून त्याची कल्पना आपल्याकडे महिंद्रा
आणि वोक्सवॅगन, मर्सिडीज ह्या ज्या कंपन्या आपल्याकडे आल्या त्या मेगा प्रोजेक्ट केल्या. त्यांना आम्ही कमी जागा सरकार नाही, 700-750 एकर एक कंपनी जागा आहे. ती जागा, डेव्हलपमेंट, बांधकाम, सगळा खर्च जोपर्यंत कंपनीचा वसूल होत नाही तोपर्यंत कंपनीकडे कुठलाही सेल टॅक्स घ्यायचा नाही, कुठलाही टॅक्स घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये कंपनीने असं सुचवलं की आम्ही त्याच्यामध्ये वेंडर पार्किंग करणार. आज वोक्सवॅगन कंपनी सुद्धा कुठल्याही वेंडरला आतमध्ये जागा दिली, कंपनी वाढवली नाही. उलट या स्कोडा कंपनीचा काहीचाही संबंध नाही. ही स्कोडा कंपनी तिथे आतमध्ये आली आणि ते सांगतात आपली सिस्टर कंपनी. महिंद्राने तेच केलं. काही 2-3 वेंडर फक्त आतमध्ये घेतले. आता महिंद्राच्या अनेक कंपन्या त्यांनी त्या कंपनीच्या आतमध्ये आल्या आणि सरकारची फसवणूक केली. वास्तविकवादाच्या बाकीच्या कंपन्यांनी त्यांनी वेगळं त्या ठिकाणी प्रिमायसेस निर्माण करायला पाहिजे होते, परंतु याच प्रिमायसेसमध्ये त्यांनी कंपन्या काढल्या आणि सरकारच्या उदात्त धोरणाचा फायदा घेतला आणि कंपन्यांनी सरकारला फसवलं. आता या गोष्टी माहिती काढण्याऐवजी त्यात आमच्यावर सिंडिकेट म्हणून करतात. त्यावेळी ते माझ्या ऑफिस करतात, त्यांना कधी ती कल्पना येते माझी स्वतःची कंपनी, मला सगळ्या कंपनीवाल्यांची कल्पना माहिती. तरी मला सांगावं की मी कुठल्या कंपनीला छळलं, कुठल्या कंपनीकडे हप्ते घेतले, कोणाला माझा त्रास आहे, कुणाकडे मिसकॅरेज मागितलं आणि ते केलं असेल तर त्यांनी आवड म्हणून सांगा. या आज किती कंपन्या निवडणूक आल्यापासून किती कंपन्यांमध्ये गेली, याची मुलं किती कंपन्यांमध्ये गेली, किती लोकांना दाखवलं. काही लोकांच्या रेकॉर्ड आहे. त्यांच्या मुलांनी यांनी धमकवलं, पोरं पाठवे, मी असं करेन, मी कसं करेन, सगळे उद्योग केले. सिंडिकेट नेमकं कुणाचं आहे? आणि ही बैठक केंद्रीय गणेश होती, त्याच्या मी उपस्थित होतो. विषय त्यांनी काढला, ते जिल्हा परिषद सदस्य शिवोंदी त्या विषयामध्ये लक्ष घालतात. आता एवढं सगळं जर असेल, कारण नसताना वाद निर्माण करण्याचं काम बाबाजी काळे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला मेल करतात. या सिंडिकेटने असा संपला दिला, आमच्या ब्रॉडबँड कंपनीचा इतिहास त्यांनी एकदा सांगावा. ही कंपनी आल्यापासून काय काय उद्योग त्यांनी केले आणि मग या ब्रॉडबँड कंपनी करता तुम्ही एवढी थोडा करण्याची काही कारण नाही, एवढी चिकन फेक करण्याची काही कारण नाही. कंपनी येते, मला हवं तर तुम्ही सरकारला तक्रार करायची होती, ती तक्रार करता आम्हाला नावं ठेवता. आणि ही गोष्ट आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती आणि त्यांच्या या मुद्द्याला उत्तर देण्याकरता ही पत्रकार परिषद. धन्यवाद. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या News15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. News15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.